दरम्यान अभिजित दिपकेंनीही अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आंदोलनाला बाहेरून फंडिंग होती, मग गृहमंत्री अपयशी ठरले असं दिपके म्हणालेत। शिवाय नव्या शिक्षण मंत्र्यांवरही त्यांनी टीका केली आहे। कॉंग्रेस जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा काँग्रेस जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार। मी त्यांची एक क्लिप पाहिली जिथं जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते। तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो, हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे। काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? सगळी गुंड भरलेली आहेत। कुलदीप सेनगर झाला, काय होता? यांच्या सरकारमध्ये काय ते जे राम रहीम आहेत ते पैरोलवर बाहेर येतात, तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।